तर जय महाराष्ट्र मित्रांनो। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक नवीन टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे भूमी अधिग्रहण कायदा किंवा भूमी अधिग्रहण कानून। तर अगोदरचा भूमी अधिग्रहण कानून किंवा आताचा जो भूमी अधिग्रहण जो कानून आहे किंवा कायदा आहे याच्याबद्दल डिफरन्शिएशन मी तुम्हाला करून दाखवते। ओके, जर अगोदरचा जो भूमी अधिग्रहण कानून होता त्यामध्ये असं होतं की असं मेन्शन होतं की समजून जा, सरकारला कुठली जमीन पाहिजे असेल किंवा बिझनेसमॅन थ्रू किंवा बिझनेसमॅन आणि गव्हर्नमेंट या दोघांचं जर ॲग्रीमेंट असेल आणि बिझनेसमॅन जर म्हणत असेल सरकारला की आम्हाला ह्या एरियामधले जमीन पाहिजे असेल, तर तुम्ही त्या एरियामधील जेवढे काही लँड ओनर्स असेल, जेव्हा काही जमिनीचे जे मालक असेल त्यांच्यासोबत तुम्ही एक करार करा की आम्हाला ही जमीन पाहिजे किंवा या बिझनेसमॅनला ती जमीन पाहिजे। ओके, किंवा त्यामधील जे समजून जा 70% जे लँड ओनर्स आहे किंवा त्या जमिनीचे जे मालक आहे त्यामधील समजून जा 70% लोक जर ॲग्री असेल तरच ती जमीन भूमी अधिग्रहणामध्ये जाऊ शकते आणि अन्यथा ती जमीन जी आहे भूमी अधिग्रहणामध्ये जाऊ शकत नाही। हा अगोदरचा कायदा होता, पण आताचा जो भूमी अधिग्रहण कानून आहे तो कसा आहे तर याबद्दल मी तुम्हाला सांगते। जर समजून जा सरकारला एक जमीन पाहिजे असेल किंवा कुठल्या एरियामधली समजून जा जमीन पाहिजे असेल आणि बिझनेसमॅनला वाटत असेल, फॉर एक्झाम्पल आपल्या देशातील अंबानी किंवा अडानी यांना वाटत असेल की मला ह्या राज्यातली ह्या जिल्ह्यामधील जमीन पाहिजे, या ठिकाणी मला मॉल बनवायचा आहे मोठा, किंवा या ठिकाणी फॅक्टरी बनवायची आहे, किंवा या ठिकाणी कोल मायनिंग करायची आहे, किंवा या ठिकाणी मोठा पॉवर हाऊस प्रोजेक्ट या ठिकाणी आम्हाला बनवायचा आहे, तर ही जमीन आम्हाला पाहिजे, तर तुम्ही लोकांसोबत ॲग्रीमेंट करा। ओके, तर अशा प्रकारे ॲग्रीमेंट लोकांसोबत करेल आणि बिझनेसमॅन जो सरकारसोबत करेल। ओके, आणि समजून अडाणीबद्दलच पकडूया आपण, कारण की हाच एक बिझनेसमॅन आपला इंडियामधून टॉप लेवलवरती आहे। ओके, अडाणीमध्ये मोदी साहेबांना की मोदी साहेब आम्हाला ही जी जमीन आहे ही जमीन आम्हाला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मॉडेलमध्ये पाहिजे, तर तुम्ही लोकांसोबत असा करार करा आणि लोकांना तुम्ही ॲग्री करा। आणि त्यानंतर मोदी साहेब म्हणेल अडाणी साहेबांना की अडाणी साहेब तुम्हाला जी जमीन पाहिजे, कुठली जमीन असो ते तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊन टाका, पूर्ण भारताला जरी तुम्हाला विकत पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमची जर इच्छा मला विकत घ्यायची असेल तर मला पण तुम्ही विकत घेऊ शकता। ओके, तर अडाणीला जी पण जमिनी पाहिजे असेल ती जमीन सरकार त्यांच्या अंडरमध्ये करून देऊ शकते। तर यामध्ये समजून जर लोकांचा काही हस्तक्षेप नसू शकते, तर यामध्ये 70% किंवा 80% किंवा 90% लोकांचा यामध्ये काही ॲग्रीमेंटेशन नसणार आणि लोक या कायद्याच्या अगेन्स्ट बोलू पण शकणार नाही, कारण की ऑलरेडी जे आपले डॉक्युमेंट्स आहे, ऑलरेडी जे आपले लोकांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वचे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन आपल्या या गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहेत। तर फॉर एक्झाम्पल समजून ज्या लोकांची जी जमीन आहे ती जमीन त्या प्रोजेक्टच्या अंडरमध्ये जाणार आहे, तर त्या प्रत्येक लोकांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट रेट थ्रू ते सर्वचे सर्व पैसे पाठवले जाणार आणि त्यानंतर त्या लोकांना नोटीस पाठवलं जाणार आणि त्या लोकांना सांगितलं जाणार की एवढ्या दिवसामध्ये तुम्ही तुमची जी जमीन आहे ते खाली करा, अन्यथा तुमच्या या शेतीवरती किंवा घरावरती JCB डायरेक्टली चालवला जाणार आणि तुम्हाला न सांगता समजून जा या ठिकाणून या जमिनीवरून तुम्हाला तुमचा जो अधिकार तो सोडावा लागेल। तर मित्रांनो, हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे, हा जो प्रॅक्टिकली आता मध्य प्रदेशमध्ये चालू आहे। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा या आणि जे मध्य प्रदेशची इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी पूर्ण आता अडाणीच्या अंडरमध्ये आलेली आहे आणि अडाणीला जे वाटेल ते त्या ठिकाणी करू शकते, किंवा अडाणीला वाटेल समजून जा मला एवढीच इलेक्ट्रिसिटी या राज्यामध्ये प्रोव्हाइड करायची आहे, याच्या व्यतिरिक्त मला जास्त इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायची नाही, तर या अगेन्स्ट समजून जा कोणतेही लोक बोलू शकणार नाही, कारण की या ठिकाणी पॉवर फक्त चालणार कोणाचा, अडाणीचा, कारण की सरकारसुद्धा गव्हर्नमेंटसुद्धा यांच्यासोबत हस्तक्षेप करू शकत नाही आणि यांच्या अगेन्स्ट बोलू शकत नाही, कारण की गव्हर्नमेंटला सुद्धा अडाणीने खरीदलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही वर्षामध्ये अडाणी यांचं स्वराज्य, यांचं साम्राज्य या देशामध्ये चालणार आणि आपल्या देशातील सर्व लोकांना अडाणी हा कंट्रोलमध्ये करणार आहे, कारण की हा जो पॉवर आहे, कारण की आपल्या देशामध्ये आपल्या गव्हर्नमेंटचा जो पॉवर आहे किंवा गव्हर्नमेंटचं जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, हे आपल्या देशामध्ये चालणार नाही, ते फक्त चालणार अडाणी या बिझनेसमॅनचे रूल्स अँड रेग्युलेशन, लॉ अँड ऑर्डर। हा जो अडाणी बिझनेसमॅन आपल्या देशामधील यांचं जे राज्य आणि यांचं जे सरकार आपल्या देशामध्ये चालणार, कारण की आता ही रियालिटी आहे आणि काही दिवसानंतर तुम्हा सर्व लोकांना दिसणार असं मला वाटते, कारण की आताच आपल्या नजरेसमोर सर्व ॲक्टिव्हिटीज होत आहे।
तर मित्रांनो, मला वाटते की तुम्हाला ही जी माझी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तरच माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशीच इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.